बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. भूचुंबकत्व क्षेत्रातील संशोधनास IIGचे शिवाजी विद्यापीठास पूर्ण सहकार्य. डॉक्टर AP डिमरी. अवकाश आणि भूचुंबकत्वाच्या क्षेत्रात संशोधनाच्या व्यापक संधी उपलब्ध असून त्यांचा शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे संयुक्त संशोधक प्रकल्पांना सर्वतोपरी सहकार्य लाभेल अशी ग्वाही भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे संचालक डॉक्टर AP डिमरी यांनी आज येथे दिली. शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र अधिविभाग आणि केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ॲटमॉस्फिअर आयनोस्फिअर डायग्नोमिक्स ऑब्झर्वेशन अँड डेटा ॲनालिसिस ही एकदिवसीय कार्यशाळा आज शिवाजी विद्यापीठात पार पडली. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर डिमरी बोलत होते. पदार्थ विज्ञान अधिविभाग सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील होते. यावेळी बोलताना डॉक्टर डिमरी म्हणाले, गेल्या 2 दिवसात शिवाजी विद्यापीठातील MF रडार सुविधा तसेच पन्हाळा येथील विद्यापीठाचे अवकाश केंद्र याची पाहणी केली. या सुविधा अद्ययावत असून त्याद्वारे अतिशय उत्तम दर्जाचे माहिती संकलन या दोन्ही ठिकाणी होत आहे. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी IIGला भेट द्यावी तसेच तेथील माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन अधिक परिपूर्ण करता येईल. IIG येथे मोफत निवास व्यवस्था पुरवण्यात येईल असेही ते म्हणाले. कार्यशाळेत S गुरुबरन, डॉक्टर आलोक तावरी, डॉक्टर सतीश कुमार, डॉक्टर श्रीपती, डॉक्टर गोपी सिमला, डॉक्टर नवीन परिहार या तज्ज्ञांनी विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर AV मोहोळकर, डॉक्टर मानसिंग टाकळे, डॉक्टर निलेश तरवाळ, डॉक्टर सत्यजित पाटील, डॉक्टर सिबा दास, डॉक्टर विजय कुंभार, डॉक्टर मकसूद वाईकर यांच्यासह देशभरातील राष्ट्रीय संशोधन संस्थांमधील 100हून अधिक युवा संशोधक, पदव्युत्तर व PhD स्तरावरील विद्यार्थी सहभागी झाले. डॉक्टर राजीव वटकर यांनी आभार मानले. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.